काय चिडवायचं काय पटाळा आहे. 3-4 महिने इथेच होता. बिबट्या दिसतोय, बिबट्याचा आहे तो, पण फार दिवसापासून 1 महिना झालाय आम्ही पिंजरा लावून आणि दररोज येतो इथं पोल्ट्रीवर. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आता आपण चाललोय मळ्यामध्ये वाघासला म्हणजे अडकवण्यासाठी पिंजरा आणायला चाललोय. तर आपली सगळी गँग आलेली आहे बघा. पंकज भाई, अजून सायल्या भाई मेन कार्यकर्ता आहे, ऑलराऊंडर आहे. मागे महेश साहेब आहेत, अजून वेदू आहे. गावातून आले सगळे पोरं, आता मॅक्स मध्ये आलेत. आता ट्रॅक्टर मध्ये चाललोय, आता मागे बसतील. आणि वेदू भाई पण आहे. तर आता जाऊन बघूया आपण पिंजरा आपण मागच्या वेळेस पाहिलंच होतं, आता परत पाहायचं आहे. परत वाघाची दहशत वाढलेली आहे, तर जायचंय. चला. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे इथं. म्हणजे वाघासाठी आपण ठेवला होता पिंजरा, पण तरी पण अटकला नाहीये. आता आपल्या घराच्या जवळ त्याची खूपच दहशत झालेली आहे पोल्ट्रीच्या साईडनी. तर आलोय आपण हा पिंजरा घेण्यासाठी. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिला असेल पिंजरा कशा पद्धतीने काम करतो. ते नसेल पाहिलं तर मागच्या ब्लॉग मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. हळूवर आता आपण इथं ट्रॅक्टर रिवर्सनी लावलेलं आहे, उचलून आपण ट्रॅक्टर मध्ये टाकूया. तर पहिले उचलूया आपण आता आपला हा पिंजरा. तर पिंजरा आपल्याला खाली पोल्ट्रीच्या ठिकाणी न्यायचं आहे. तर सगळ्यांना तहान लागली, तिथं पाणी पितोय. आणि तुम्ही बघू शकता आता मध्ये हाय पिंजरा. तर आपल्याला जायचंय खालच्या साईडनी. तर चला आता निघूया आपण लगेच. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे पोल्ट्रीच्या ठिकाणी. या ठिकाणी कोंबड्या बघून येतोय वाघ सारखा, आणि आपल्याला या ठिकाणी पिंजरा लावायचा आहे. बघूया आता वाघ आपल्या पिंजऱ्यामध्ये येतो की नाही. तर आता सध्या आता उतरायला जाऊया आपण. चलो इकडं का. तर रात्रीच्या इकडच्या साईडने आलेलं होतं असं सांगता येते. आणि आपल्याला आज इथं पिंजरा लावायचा आहे. तर जो पक्षी ठेवायचा असतो ना, म्हणजे पक्षी किंवा काहीतरी, ते इकडच्या साईडला ठेवायचा असतो. आणि हा दुसरा भाग आहे, याच्यात वाघ आपल्याला अडकायला मदत होते. तर आता हे उतरलेलं आहे छोटंसं. आता आपल्याला दुसरं उतरायला लागेल, मला पण हातभार लावावा लागेल. तर उतरल्यानंतर बाकी पुढे बघूया. तर मित्रांनो बघा, आता पिंजरा कसा ढकलत आणलेला आहे. काट्या कुट्यातून, राणा वनातून, ताण तणावातून. अजून शब्द फुटत नाही माझ्या तोंडातून. कोण चुप राहा इधर. देखो. आणि तुम्हाला मी एक दाखवतो, थांबा. या ठिकाणी बघा, कुठं सगळं येतो. तर या ठिकाणी बघा पावलाचे निशाण हे बघा इथं. आणि इथं पूर्ण लोळलेलं आहे, खड्डा दिसतोय ना, इथं लोळलेला आहे इकडच्या साईडला. आणि आपल्याला पिंजरा इथंच लावायचा आहे आता. सापडलाय बघा, आम्हाला मोठा वाघ सापडलेला आहे बा इकडं. साहिल वाघमारे तो पाहत असेल तिकडून. तर आपल्याला हा मागं लावायचा आहे, ही साईड मागं. त्याच्यात आपल्याला काय सांगते, शिकार ठेवायची आहे. आणि इकडच्या साईडला आपला शिकारी येणार आहे बघा, इकडच्या साईडला. आणि साहिल मध्ये गेलाय. आणि 1 मिनिट, आता कुठे गेली. ती जी खटकी आहे, खटकी दिसते ना आपल्याला, ती हे बघा इथं जी खटकी, त्याच्यावर पाय दिला ना का हा पत्रा डायरेक्ट खाली येणार आहे आपला इकडच्या साईडचा. हा डायरेक्ट असा खाली डाऊन होणार आहे. तर आता आपण करूया सिलेक्ट. चलो, इकडून दरवाजा आहे, या दरवाजातून आपण ठेवणार आहे आपली शिकार. बाहेर. आता आपण बघा सेट केलेलंच आहे, बघू शकता तुम्ही. आता इथं पाणी वगैरे ठेवलेलं आहे, थंड हवा त्याला येण्यासाठी. आणि या आता लेडीज सुद्धा बघायला आल्या होत्या. तर कसा पिंजरा आहे वगैरे. साईडने आपण डहाळे वगैरे ठेवून दिलेले आहे सगळं. इकडच्या साईडने आपण शिकार ठेवलेली आहे. इकडच्या साईडला आता दिसणार नाही, कोंबड्या ठेवलेल्या आहेत. आणि त्या कोंबड्यांना काहीच त्रास होणार नाही, कारण 2 पार्ट आहे त्याचे, एक मागच्या साईडने, एक पुढच्या साईडने. आणि जो वाघ असणार आहे ना, तो समजा इथं एंट्री मारल, आतल्या साईडला आतल्या साईडला दिसते ना, ते तणस दिसते ना, त्या साईडला पाय टाकल का डायरेक्ट हे आहे ना आपलं पिंजऱ्याचं वरचा दरवाजा, तो डायरेक्ट खाली येणार आहे असा. आणि मग तो अटकून बसणार आहे. आणि अटकल्यावर मग आपण बघूया पुढे. आपल्या इथल्या माहिती का, या झाडावरती 2-3 कोंबड्या राहायच्या, त्या कोंबड्या सुद्धा खाऊन टाकलेल्या आहेत. आणि पोल्ट्रीवर सुद्धा सारखा येतो इथे. आणि मग अशी तुम्हाला मी दाखवलंच होतं ते, म्हणजे निशाण पंजाचे वगैरे त्यांनी मारलेले, त्याचे अजून तिथं लोळला होता, ते खड्डे केले त्यांनी, ते सगळं तुम्हाला दाखवलंय मी. आता पुढं बघूया
म्हणजे अटकायला पाहिजे, नंतर आपण ते फॉरेस्ट वाल्यांकडे देणारच आहे ताब्यामध्ये. तर मित्रांनो, आपल्या पिंजऱ्याचं जे दार आहे ना ते पूर्ण खाली गेले, म्हणजे बिबट्या अडकलेला आहे. म्हणजे काय नक्की जाऊन बघूया. नाही दिसत याच्यात, थोडासा दिसला. हा हा. कुठे राहायचा कुठे राहायचा नाही दिसत. तर आता आपल्याला म्हणजे पिंजऱ्यामध्ये अडकलेला आहे बिबट्या आहे का काय मामा? हो, तो बिबट्या दिसतोय, हा? बिबट्याचा आहे तो, पण फार दिवसापासून 1 महिना झालाय आम्ही पिंजरा लावून. हा. आणि दररोज येतो इथं पोल्ट्रीवर. हा. आणि पिंजऱ्यामध्ये काय काय ठेवलं होतं? कोंबडी ठेवली ती गावठी, हा ना. माग कोंबड्या ठेवल्या, त्या कुत्रा ठेवला तर पण तो फसलाच नाही. हा ह्या वेळेस एक कोंबडं ठेवलं गावठी हा आणि तो फसलाय. हा हा 1 महिन्यापासून प्रयत्न करतो पण तो फसतच नव्हता. हा आणि इकडे खूप त्रास द्यायचा तो. हा हा. कुत्रे, मांजर, लोकांना दहशत थोडीशी निर्माण हा? झाली. आम्हाला दिसले. तुम्हाला पण दिसलंय का? काय गावात काय त्यांनी काय केलं होतं का त्यांनी बिबट्याने? गावात तसं नाही काही, पण दहशत होती खूप. हा का? हा, कोंबडे, कुत्रे आणि 2-3 जनावरं किती वाजता पिंजऱ्यात पडला? ते आता आम्ही सकाळीच बघितला, तो रात्री केव्हा पडला असेल ते सांगता येणार नाही, तरी पण अंदाजे तो 9 वाजेपर्यंत इथे हा, यायचा हा. दररोज. हा ना. तर आता एवढी गर्दी झालेली बघू शकता, आपल्या म्हणजे पोल्ट्रीवरच लागलेलं आहे. इथून तिरडापाटा थोड्या अंतरावर आहे. तिरड्यातली सगळी कंपनी आलेली आहे आणि आपली खिरकडीची सुद्धा आलेली आहे बघा इकडच्या साईडला. तर आता बघूया. डेंजर. खतरनाक बसला पाय. पाहून घ्या आता तो सांभाळून पहा, एक एक जाऊन पहा. नाही ना तो नको जवळ जाऊ, डायरेक्ट कुडी मारत. उडी मारत चला इकडं. हे हाय बी करा ना असं काहीतरी. ए, तू आलायस? काय म्हणत काल इकडं मी नाही लांबून ना आता मोबाईल मध्ये पहा, मोबाईल मध्ये आलास का? आलास करू. पाहिला का बिबट्या? पाहिला कसा होता? आवडला का? हा नाही का? ये मग 3-4 महिने इथेच होता. त्यांच्या नावाने
तर मित्रांनो पाहिलं असेल बिबट्या तुम्ही कसं आहे, खतरनाक आहे. म्हणजे त्यांनी काही महिन्यापासून फार धुमाकूळ घातला होता. कोंबड्या काय कोणाच्या गायी काय खूप त्रास देत होता. फायनली आपल्या पिंजऱ्यात अटकलेला आहे आणि आपण ते पिंजरा म्हणजे फॉरेस्टवाल्यांना फोन करून नंतर त्यांच्याकडे सोपवून दिलेलं आहे. त्यांनी आता नेलेलं आहे नानाशी या ठिकाणी. आता बघूया पुढं काय. तरी पण तुम्ही सगळेजण गावाकडं किंवा कुठेही असाल ना तर रात्रीच्या सांभाळून जात जावं, कारण काहीच भरोसा नाही. कारण जंगलतोड भरपूर प्रमाणात झालेली, त्याच्यामुळं ते प्राणी कुठं त्यांना फिरायला वगैरे जागाच नाही, काय खायला पण नाही आहे. त्यामुळे ते अशा ठिकाणी येतात. त्याच्यामुळं तुम्ही पण सांभाळून राहा. त्यांची पण चुकी नाही, चुकी आपलीच आहे. जाऊ दे म्हणून म्हणतो जंगले वाढवत जा. चलो तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय.